मित्रांनो चला आता चाललो घरी आम्ही. आता आम्ही गणपतीपुळेला जाऊ आणि तिथून दर्शन घेऊन घरी. तर झाला आजचा प्रवास. शानू बघा, शानू उलटी नको करू. हा नाही घालाय नाही तिकडे दोष आहे. चला आता दर्शन करून आपण डायरेक्ट घरी जाऊ. आता आम्ही सध्या भरणा नाक्यावर आणि ड्रायव्हर गेलाय विमल गेला. तर बाकीचा घेऊ नंतर. किती मस्त आहे मित्रांनो बघा, एकदम मस्त हत्ती. हा का एवढी माणसं जीव काढतात पण आपणच नाही येतो, आपल्याला टाइम नाही भेटत. तर काय रेल्वे स्टेशन. मित्रांनो आम्ही आलो परशुराम मंदिरामध्ये आणि ते खाली आहे. पायऱ्या उतरून चाललो आम्ही खाली. आणि आई माग आहे बघा. आणि सानू चाल मंदिर बघायला. आज ते उतरा ना जनकाच उतरायला मित्रांनो, चढायला नाही उतरायला. काय व्ह्यू आहे मित्रांनो बघा, एकदम मस्त. एकदम मॉर्निंग आहे आणि आम्ही चाललो. मी पडायचे नाही तर एकतर घातले चप्पल मोठे. मित्रांनो बघा एकदम मस्त वाटतं. इकडून चला परशुराम मंदिर प्रवेशद्वार. इथंच ठेवा. हा नको राहू दे. मित्रांनो परशुराम मंदिरात आलो. इकडे काय तर कार्यक्रम आहे वाटतं. काल परशुराम जन्म काय जन्मोत्सव होता ना. मित्रांनो बघा एकदम किती मस्त मंदिर आहे परशुराम मंदिर. आतमध्ये काही एंट्री नाही. इकडे बघा किती मस्त व्ह्यू आलाय. लागल इथून मी आवाज देतो लागल का तरी लागलाच. पावसाला जायचं नाही. पावला ड्रायव्हर सगळा फिरून आलाय. हा लावते. आता खड्ड्यात गेला खड्ड्यातला. ते नंतर आम्हाला चहा दिला.
मित्रांनो आम्ही आलो आहोत शिवाजी महाराजांचं सगळं बघा पूर्ण एकदम मस्त वाटतंय. शिव तिथे आलोत मित्रांनो आम्ही आणि पूर्ण शिवाजी महाराजांचं एकदम सगळे मावळ्यांचे पुतळे वगैरे बघा कसे बनवलेले आहेत एकदम मस्त आणि हाती वगैरे आहेत सगळे. आता चालू आतमध्ये एंट्री करते. शिवाजी महाराजांचा काका तुझ पण मोबाईल चालू झालाय पाहिजे का नको. मित्रांनो बघा किती मस्त आहे आणि आतमध्ये तर एवढं चांगलं आहे ना पण एवढं भारी आहे ना पण आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही फक्त बाहेरचा व्हिडिओ काढून देतात. इथं आधीच लिहिलं आहे बघा आत फोटो काढता येणार नाही. आता इथे शिवाजी महाराजांचे पुतळे बितळे आहे सगळ्यांचे सावरडी चिपळून येथे आलोय आम्ही बघा. जिकडे तिकडे नुसते शिवाजी महाराजांच्या मूर्ती आहेत. आतमध्ये ते एकदम मस्त आहे. आतमध्ये ते एवढं सुंदर आहे पण तिथे ते एंट्री नाही आपल्याला व्हिडिओ काढायला फोटो काढायला. किती कार्य केलंय बघा. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईने कसलं शिवाजी घडवला आणि एवढं बघा लोक बघायला येतात. म्हणजे प्रत्येकाने असं मुलांना घडवा हो. हा खूप इथं येऊन मजा वाटते एकदम भारी वाटते एकदम. एक माझ्या मुलीची मुलगी आणली छोटीची तिला म्हटलं बघून आणूया. तिकडे बघ सानू तिकडे बघ. आता आम्ही चाललो तिथून. आता आम्ही गणपतीपुळेला जाऊ आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि मग नंतर घरी. बाय मित्रांनो. थोडं तरी सजतं ना बघा तिथं तयार होतं तिथं तुम्ही मार्केटला ठीक आहे व्यापाऱ्यांनाच बरोबर संस्कृत जाणार. हा इकडं मग हे कोकण संस्कृती नाव काढ ना वरचं घेतला. पैसे मला इकडनं प्रदक्षिणा घालायला लागते का. प्रदक्षिणा लाईनीला बनवलेलं आहे मंदिराच्या. दमलं का हे असं थांबायला आहे तर पूर्ण पाठीमाग कारण की ही टेकडी आहे ना पूर्ण. इकडेच गाडी ठेवायला लागल. पुढे जायचं अजून चालायला लागला चालेल. तर मित्रांनो आम्ही फायनल गणपतीपुळेला पोचलेलो होता आणि गाडी लावली पार्किंगमध्ये. पार्किंगची प्राइस बघा किती आहे बघा. आणि आता चाललो दर्शनाला. बघू किती गर्दी आहे कारण भरपूर गाड्या येतात. गर्दीच गर्दी आहे बघा. कसलं भारी वाटतं एकदम मस्त. ते पण तिकडे एकदम मस्त वाटतं रे. मग त्याच्यामध्ये ते झाडाला जायचं आणि फोटो काढायचं. मित्रांनो बघा फायनली आम्ही गणपतीपुळेला आलेलो आहोत. नारळाच्या बागात स्वतः आवळा म्हणून मित्रांनो दर्शनाला चाललो तर रांगेत बघा गणपतीपुळेच्या. चल चल येत थांब आपलं सुरू.
देता सुटं झालं की जॉबला नाही एवढी नाही अरे आता थोडीशी उलट कमी यायला लागली. खूप गर्दी आहे बघा आणि आम्ही लाईन मध्ये आहोत. अजून दर्शन घ्यायला खूप टाइम लागेल. भरपूर गर्दी आहे बघा. मित्रांनो बघा गणपतीपुळे मंदिर. हा मस्त साईडला बीच आहे. मस्त बाजूला बीच आहे बघा. मंदिर मित्रांनो तुम्ही नक्की या बघायला. एकदम मस्त मंदिर आहे मित्रांनो. मस्त आता जेवलो आम्ही, दर्शन घेतला आणि आता थोडंसं बीचवर जातोय. बघू थोडंसं एन्जॉय करतोय. आणि आता तर भरपूर गर्दी आहे बघा. किती रांग लागले एकदम. भरपूरच गर्दी आहे. नशीब आम्ही लवकर आलो आणि आम्हाला दर्शन भेटलं. तेच कपडे विजय आता मग काय. गणपतीपुळेच्या बाजूचा बीच आहे बघा. एवढं ऊन आहे तर किती गर्दी आहे. पाण्याची बाटली देते. रुद्राला पाण्यामध्ये जायचं आहे. ये चल आपण जाऊ. ये रुद्रा किती मस्ती करतोय बघा. पाण्यात त्याला मजा येते. लाटा पण भरपूर मोठ्याला आहे. त्यात बीच आहे आणि तिथं गणपतीपुळे मंदिर आहे. एकदम मस्त वाटतंय. एवढं ऊन आहे तर एवढी पब्लिक. बापरे मित्रांनो घरी कसं जायचं विचार पडलाय. कारण एवढी वाजून सुटले ना काय सांगून फायदा नाही. मित्रांनो पाऊस पडायला लागला. आम्ही अजून इकडंच आहोत बघा. पाऊस पडायला लागलाय. हे बघा गाडीचा काचा बघा ओल्या झाल्या. पूर्ण पाऊस पडायला लागला. आणि आंबा बघा किती आलाय. बापरे दादा तो आंबा नेला कोणी. तो तिथ पडलेला तो नेला. कसला आंबा आलाय बापरे. आंबेत आणि मित्रांनो पूर्ण एकदम वारा पण सुटलाय एकदम. आणि पाऊस आलाय बापरे. पाऊस आला बघा. बापरे पाऊस पडायला सुरुवात झाली. आंबा अरे तिथं कुत्रा होता म्हणून नाही आणला. आणि आंबा एवढा आंबा वाजलाय ना बापरे. कोणतरी नेला असेल. पडलेला खाली पडलेला डायरेक्ट किती वाजलाय बापरे. एकदम वादळ सुटलाय. पाऊस पण पडायला सुरुवात झाली. आणि आम्ही आता चाललो. पावसाची दमदार हजेरी. पाऊस पडतो का आपल्याकडे. नशीब आपलं गणपतीपुळे दर्शन झालं. पाऊस पडतो म्हणा. आता येऊ म्हणजे जवळ 7:30-8 पर्यंत येऊन जातात. अरे पाऊस एवढा पडतोय ते दाखवायला नको का. दादा काय म्हणतो गाडवान
असं घालून